कोकण समाचार न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। महानगर गॅस कंपनीकडून खोपोली शिळफाटा येथे नियमांचे उल्लंघन करीत राष्ट्रीय महामार्ग खोदला गेला असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। रस्ता खोदलेल्या ठिकाणी कोणतीही योग्य सुरक्षा यंत्रणा, बॅरिकेड्स किंवा धोक्याचे फलक लावण्यात आलेले नाहीत। यामुळे रात्रीच्या वेळी किंवा धावत्या वाहतुकीत येथे मोठा अपघात होण्याची भीती स्थानिक नागरिक आणि चालकांकडून व्यक्त केली जात आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेत MSRDC प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने व सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। नियमबाह्य खोदकाम करून जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्या महानगर गॅस कंपनी आणि संबंधित कंत्राटदारावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच खोदून ठेवलेला रस्ता तात्काळ पूर्ववत करून वाहतूक सुरळीत करण्यात यावी अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांमार्फत करण्यात आली आहे। व्हिडिओ पहा संपूर्ण। नमस्कार मित्रांनो, खोपोली शिळफाटा येथे महानगर गॅस कंपनी हे गॅसच्या पाईपलाईनचं काम सुरू आहे। ड्रिलिंगच्या मार्फत काम करत असताना त्यांनी नगर परिषदेची पाण्याची लाईन फोडली आणि त्यामुळे इथे प्रचंड पाण्याचं नुकसान होत होतं। आता त्यांनी कुठे पाण्याची लाईन फुटलेली आहे ते त्यांना मिळत नाहीये, त्यासाठी त्यांनी अर्ध्यापर्यंत हा महामार्ग फोडून ठेवलेला आहे। आता रात्रीच्या वेळेस येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। एखाद्या व्यक्तीचा जर जीव गेला तर तो जीव परत येऊ शकतो का? महानगर गॅस कंपनीच्या ह्या निष्काळजीपणामुळे आज खोपोलीकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। एखादा इथं मोठा अपघात झाला, एखाद्याचा जीव गेला तर तो परत येणार नाहीये। यांनी हे रस्ता खोदून ठेवलेला आहे। MSRDC याच्यासाठी परवानगी घेतलेली आहे का? कारण आमच्या माहितीप्रमाणे MSRDC फक्त ड्रिलिंगसाठी परवानगी देते, रस्ता खोदण्यासाठी परवानगी देत नाही। आणि अशा प्रकारे यांनी रस्ता खोदलेला आहे। याची दखल त्वरित घेण्यात यावी आणि MSRDC अधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई करावी अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे। आपण पाहताय कोकण समाचार न्यूज चॅनल। जलद गतीने बातम्या पाहण्यासाठी कोकण समाचार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।